पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. स्ट्राईकला हल्लीच्या मोसमात फॉर्म मध्ये असलेला अक्षय आकलेकर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर वेगोर्लेकर आपण पाहतोय. आरवली षटक सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी अप्पर कटचा स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता. टप्पा पडला चेंडू थोडासा या ठिकाणी मात्र बाहेरून गेलाय. चेंडू पासून दूर गेलाय आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही क्रिकेट संघ तुल्यबळ क्रिकेट संघ एकाच तालुक्यातील क्रिकेट संघ आपण पाहतोय. अख्ख्या जवळचे क्रिकेट संघ दोन क्रिकेट संघ आपण पाहतोय. ग्रामीण वर्सेस शहर ही लढत आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर 1 मिनिट पंच फक्त थांबा. स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी कालचा दिवस आणि आजचा दिवस समालोचकांना आपल्या अनेक क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा युवा समालोचक आज बर्थडे बॉय सुमित काळसेकरच्या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान देऊन या ठिकाणी डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित त्याला केलं जात आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 0 धावफलकावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्यावर चेंडू लिस्टिकच्या बाहेरून गेलाय. सांघिक धावफलकाचा श्री गणेश झालाय धावफलकावर. 1 धावी धावफलकावर आपण पाहतोय. 1 धावफलकावर षटक क्रमांक पहिलं आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली चषक षटक आपण पाहतोय. गती परिवर्तन फिंगर रोल केले चेंडूवर आडव्या बॅटचा फटका घोषित स्वरूपाच्या एकेरी धावसंख्येसाठी आपल्याला बघायला मिळालाय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 2 धावफलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात गणेश कुबल वेगानं चेंडू पर्यंत, कारण त्याला माहिती आहे राकेश सारंगचा विकेट हा एम विकेट आहे आणि हा एम विकेट घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. कारण राकेश सारंग असा खेळाडू आहे एका वेळी त्याच्या बॅटला चेंडू स्पर्श आले की तो दम फटकेबाजी करतो. हलक्या हाताने घेऊन काढले जोखीम पत्कर. राकेशला माहिती आहे एका षटकामध्ये संयमी क्रिकेट खेळायचं आहे. महत्वाचं षटक प्रामुख्यानं गोलंदाज बाकीच्या उर्वरित गोलंदाजांवर आपण तुटून पडायचं आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल. पण सुरुवातीला एक सुंदर क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय दोन्ही क्रिकेट संघ लढत करत आहेत. मेगा फायनलचा सामना आरवली चषक 2025 चा क्रिकेट रणसंग्राम. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बऱ्याच मॅच चेंडू पंचाने 2 समांतर करत पाईट बॉल जिंकून आली आहे पंचांची. स्क्वेअर कटचा देखना फटका आपण पाहतोय. पण ज्या ठिकाणी चेंडूचा स्पर्श आला त्यावेळी शिक्कामोर्तब झाल्या होत्या 4 धावा. जर चेंडू निकट त्या दिशेने गेला असता तर घोषित स्वरूपाची 1 धाव होती. पण चौकाराने षटकाची सांगत आहोत. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 8 धावफलकावर भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं सुंदर साऊंड सिस्टम आपण पाहतोय. प्रथम डीजेच्या माध्यमातून सुंदर साऊंड सिस्टम आपण पाहतोय. रुपेश बक्कार त्याचे बालक आहेत आणि डीजे प्रथम डीजेच्या माध्यमातून, कारण त्याच डीजेवर सुंदर सुमधुर संगीत आणि बरोबर युट्यूब आणि आमच्या समालोचकांचं सर्वांचं या ठिकाणी भवितव्य यांच्यावर अवलंबून असतं. ती साऊंड सिस्टीम ती प्रथम ऑडिओ साऊंड सिस्टीम डीजे प्रथमच्या माध्यमातून सुंदर साऊंड सिस्टीम आपण पाहतो या आरवली चषकाच्या माध्यमातून. संदेश 8 धावफलकावर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक आणि त्याचा निर्णय मैदानाच्या आतमधून आलाय पंचांचा. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील, बाकी सर्व 38 सर्कलच्या आतमध्ये. आणि त्याच्या टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव गणेश कुबल सज्ज झालाय. गणेश कुबल आमच्या मान्यवरांच्या जवळ आपण पाहतोय. गणेश वर्सेस राकेश ही लढत आपण बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रात 5 षटकांचा सामना. जरी 45, 40, 50 जरी धाबा बनल्या तरी मॅच रोमांचक असेल, कारण दोन्ही क्रिकेट संघाकडे समतोल आहे आणि त्यासाठी सज्ज आला बॅटिंगच्या पॉवर प्ले षटकासाठी.
पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न जमलेला घरंगचा जरा फटका योगेश सरमलकर वेगाने आला. पहिला प्रयत्न तो तसा पडला, स्वतःला सावरलंय आणि त्यानंतर परतीची फेक घेत सांघिक धावफलकावर 9 धावफलकावर 9 धावफलकावर बिंदकड्यांच्या बोबतल्या 63 सेकंदाचा पाठलाग करत असताना सुरुवातीला संयमी खेळ आणि त्यानंतर आक्रमण पसंत केलं. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू स्क्वेअर कटचा फटका बलगाम बाळाला ऐन मुकेशने चेंडूने चकवलंय. एकीने धावसंख्येची पावलं जोखमी धावसंख्येने आपल्याला बघायला मिळत आहेत आणि जोखमीच्या धावसंख्येमध्ये आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये या ठिकाणी पोहोचलाय की अक्षय आकलेकर आपल्या पॉपिंग क्रीज पासून दूर राहिलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बघूया जर पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थितरित्या फलंदाज पोहोचलाय तर 1-2 धावा जोडल्या जातील आणि जर पॉपिंग क्रीज पासून दूर राहिला अक्षय आकलेकर तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाची दिल की धडकन ही मैदानाच्या आतमध्ये वाचेल. फलंदाज नॉट आउट सेफ 2 धावा जोडल्या जातील. अकरा धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 11 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 11 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक स्विच हिटचा फटका गणेश कुबलच्या विरोधात करण्याचा प्रयत्न होता. योगेश सरमलकर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. पॉइंट रिझनला परतीची वेग तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आपण पाहतोय. एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 12 धावा धावफलकावर. सुरुवातीचा विचार केला तर पहिल्या 9 चेंडूंवर 12 धावा तर बनल्या आहेत अनविस्फोट उभा दांडा क्रिकेट संघाच्या. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा राकेश सारंगचा देखना फटका डीप मिड विकेटला उडवलाय. चेंडू सीमारेषेवर 6 धावांसाठी. थँक्यू थँक्यू डीजे डीजे थँक्यू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल म्हणजे बोनसचा धावफलक अनविस्फोट रेडी उभा दांडा क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. नशिबाची साथ स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाला मी म्हणेन. हा ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श आला त्यावेळी शिक्कामोर्तब 4 धावांसाठी आला आणि ऐन मोकेच्या क्षणी तेजस जोवलेकरच्या मुखवट्यावर निराशा बघायला मिळाली. ज्यावेळी फटका लागला तेजस जोवलेकर दोन्ही हात घट्ट करून यस ही आपसुकते तोंडातून शब्द बाहेर पडले आणि ऐन मोकेच्या क्षणी ज्यावेळी चेंडू थांबला गेला त्यावेळी अरे देवा हे शब्द बाहेर पडले. अनविस्फोट रेडी उभा दांडा क्रिकेट संघांच्या मालकाच्या मुखवट्यातून. कारण हे होते कारण दोन्ही क्रिकेट संघांसाठी महत्वाचा आहे आजचा मेगा फायनलचा सामना. कारण दोन्ही क्रिकेट संघ असे आहेत, दोन्ही क्रिकेट संघ वरचढ आहेत आणि एकमेकांबरोबर हरायला कधी तयारीत नसतात. पण आज तो क्षण आलाय. आडव्या बॅटनं बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सरकृष्णा सातपुते स्टाईलनं फटका खेळायचा होता राकेश सारंगला. या अगोदरचे चेंडू गणेश कुबलनं वेगानं कमी गतीचे टाकले, थोडेसे मागे ठेवले चेंडूला आणि या शेवटचा चेंडू वेगानं टाकला त्यानं राकेशच्या विरोधात आणि निर्धाव चेंडून 2 षटक 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर. ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा तर
अनविस्फोट रेडी उपदांडा क्रिकेट संघासाठी मिळालाय। तर दुसऱ्या बाजूने टीम मीटिंग लागली आहे स्वयंभू कोकणेश्वर वेंगुर्ला क्रिकेट संघाचे। बघूया कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त करा। ज्यानं सुरुवात केली गोलंदाजीला तर समीर वेंगुर्लेकरकडे हातामध्ये चेंडू सुपूर्त केलाय। सलामीच्या जोडीनं पाया तर भक्कम केलाय मी म्हणेन अनविस्फोट रेडी उपदांडा क्रिकेट संघाच्या कोट्यातून। भव्य दिव्य असं आयोजन ज्यासाठी केला होता टास तो दिवस सामना कोणत्याही क्रिकेटर संघानं आपल्याला दोन्ही क्रिकेट संघ कोणत्याही संघानं विजय होऊन देत, पण वेंगुर्ला तालुक्यातील दोन क्रिकेट संघ एक ग्रामीण स्तरावरचा आणि दुसऱ्या बाजूनं आपल्याला बघायला मिळतोय नगरपालिकेचा क्रिकेट संघ। हे सर्व खेळाडू भरपूरदा एकत्र घेतात, एकत्र प्रॅक्टिस असते, पण आज विरोधात आहेत। सोडून द्यायचा की चेंडू खेळायचा ही दुधा अवस्था अक्षय आकलेकरची आपल्याला बघायला मिळते आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडूनं 21 धावा धावफलकावर बिनगड्यांच्या मोबदल्यात। सन्माननीय प्रभाकर गावळे यांच्या ठिकाणी आगमन झालं। आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानापन्न आपलं सहर्ष स्वागत। थोडासा मागे ढकलेला चेंडू गती परिवर्तनाचा बॅकफुटला गेला अक्षय आकलेकर आणि घोषित सर्व धावसंख्येमध्ये जाऊन चेंडू विसरला होतो। एकीर धावसंख्येसाठी एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय 22 धावा। 22 धावा धावफलकावर। खोलवर टप्प्याचा चेंडू राकेश सारंगच्या विरोधात समीर वेंगुर्लेकरने टाकला होता आणि त्याला प्रत्युत्तर हे राकेश सारंगच्या बॅट मधून दन फटक्याने झालंय। षटकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय। धावा धावफलकावर। मिस टायमिंगचा फटका दीपू गिरप चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि राकेश सरम बॅक टू द पॅव्हलियन। एक गेलाय तर दुसरा शेर मैदानाच्या आतमध्ये येईल, तो पण या प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर भिडेल। तोपर्यंत आपण आवाज ऐकूया प्रथम ऑडिओ डीसीच्या माध्यमातून। तेजस जुलेकर MS धोनीनं ज्यानं सामना समाप्त केला MS धोनी स्टाईलनं, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तेजस जुलेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय। 29 धावा धावफलकावर। स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बाहेर टाकलेला चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडू आपण बघितलाय। तेजसला थांबावं लागेल, संयमी क्रिकेट संयम, थोडासा वेळ घ्यावा लागेल। मगाच्या सामन्यात तेजसनं वेळ घेतला आणि त्यानंतर सामना समाप्त केलाय, पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाची गोलंदाजी ही मात्र चाणाक्ष नटलेली गोलंदाजी आहे। हलक्या हातानं ठेवून काढलाय चेंडूला। एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 30 धावा धावफलकावर। प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीनं खेळतोय तो मैदानाच्या आतमध्ये अनविस्फोट रेडी उपदांडा क्रिकेट संघ। चौथ्या षटकासाठी ज्या गोलंदाजाची वर्णी लागते त्या गोलंदाजानं सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर अगदी कमी वयामध्ये या वर्षीच्या मोसमात
ज्यानं आपली चुणूक दाखवली आहे तो गोलंदाज साई परबा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. साई परबला मिळालेली संधी आणि ज्या ज्यावेळी साई परबला संधी मिळाली आहे त्या त्यावेळी त्यानं संधीचं सोनं केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण, उदयनमुख खेळाडू लीग स्टेजला ज्या हेतूनं गणेश कुबलनं कानमंत्र दिले साईला या उभरत्या सत्राला, त्या कानमंत्राला अनुसरून गोलंदाजीला पहिल्या चेंडूला तर सुरुवात झाली आहे. ती स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या साई परबच्या मनगटातनं. सोडून दिला तो चेंडू. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतो. अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव आपल्याला बघायला मिळेल. 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 14. हे मात्र लयलूट करणारं षटक. स्लॉक ओव्हरला आक्रमण करावं लागेल. भरपूर फलंदाजी आहे उभदांडा क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आणि फलंदाजी सुरुवातीला तेजस जोवलेकरला करावी लागेल. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू ज्या ठिकाणी मात्र लावला होता खेळाडू समीर जाधव. गती परिवर्तन केलं. मोठा फटकावण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला गेला. जागा बनवली अनमुखे शेने पण फटका बसला. हँडल कुठेतरी बॅटचा ठिकाणी पायाला अडकलाय. तेजस जोवलेकर दाखवतोय आणि त्यामुळे जो जोरकस फटका मारायचा होता तो फटका तिथेच थांबला गेला आणि जेलबादच्या स्वरूपात ज्या खेळाडूकडे आशा अपेक्षा होत्या तो माघारी परतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये छोटा भीम आणि गाभीत माणूस रील स्टार मोहित गिरप्पा मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकतोय. 31 धावा धावफलकावर. अजून मी म्हणेन 2 शॉट पाहिजे उपादांडा क्रिकेट संघाला. मालक थोडेसे आमचे नाराज आहेत आमच्या बाजूला कारण त्यांचा एका लवकर माघारी परतलाय तेजस जोवलेकर खराब फटक्यानं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला दुसरे मालक स्वयंभू कोकणेश्वरचे आहेत ते थोडेसे खुश आहेत कारण महत्वाचा गडी 2 बाद झाले. राकेश सारंग पण पिक्चर बी बाकी आहे. छोटा भीम मैदानाच्या आतमध्ये आलाय. छोटा भीमनं खेचून टोलवला फटकेला पण सेफ हँड. ज्यावेळी डीके आला त्यावेळी छोटा भीमनं आपला श्वास सोडला. त्याला माहिती होतं राजन केरकर रुपये डीके सेफ हँड आहे. तो चेंडू पर्यंत पोहोचला म्हणजे झेल टिपलंय. आपल्याला थांबायचं आहे. छोटा भीम आलाय आणि 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन पण माघारी परतलाय. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन मेगा फायनलची हॅट्रिक साई परबच्या नावावर सुवर्ण हस्ताक्षरात कोरली जाते की प्रतीक डिसोलकर हा मैदानाच्या आतमध्ये आला. हे दोन्ही खेळाडू एकाच वयाचे आहेत. समान वय आहे पण बघूया समानताही प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा साई परब आपल्या हॅट्रिकनं वर चष्मा राखतोय की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा प्रतीक डिसोलकर हा एका मोठ्या फटक्यानं आपला क्रिकेट संघ जो मागे आहे काही धावांसाठी त्याला पुढे ठेवण्यात यशस्वी ठरतोय. मोठा फटका प्रतीकच्या बॅट मधून आणि मेगा फायनलची हॅट्रिक रिलीफ पद्धतीने झेल बघायला मिळाला. तोल ऐन मुकेशने गेला होता. योगेश सरमळकरचा विरुद्ध झेल टिपलाय आणि मेगा फायनलचे हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली. साई परबच्या नावावर सुवर्ण हस्ताक्षरात कोरली गेली आणि स्पर्धेची तिसरी हॅट्रिक हे आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आरवली चषकाचा त्या ठिकाणी अट्टास जो केला होता तो दिवस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कॅच साठी 2
₹200 पारितोषिक आणि हॅट्रिक साठी ₹200 आणि कॅच साठी ₹200. क्लीन बोल्ड. 4 बॉलला 4 गडी बाद केले साई परबनं. फलंदाज मंथन, त्याला सागर मंथन करायचं होतं. बाजूला समुद्र आहे पण त्या समुद्रापासून तो दूर राहिलाय त्या पोहण्यापासून आणि फलंदाज तिरफळीच्या स्वरूपात माघारी परतलाय. उपदंड क्रिकेट संघानं काय केलंय, ऐन मोकेच्या षटकावेळी तेजस जोवलेकर माघारी परतला. त्यावेळी मी म्हणेन प्रज्वल देवजीला येणं महत्वाचं होतं, कारण त्या खेळाडूकडे एकेरी दुहेरी धावसंख्या हे सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय. साई परबचा पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर वाईट बॉल आणि सलग 4 चेंडूंवर 4 गडी बाद. स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक हे आर्यनच्या नावावर आहे तळवडे क्रिकेट संघाच्या, कारण त्यानं पहिल्या वर्षी सुंदर गोलंदाजी केली आहे. आणि बघूया ह्या गोलंदाजानं अवांतरच्या स्वरूपात एक धाव दिली आहे, म्हणजे निर्धाव षटक त्याला नाही आहे, पण शेवटचा चेंडू 5 बॉलला 5 गडी बाद हा इतिहास साई परबच्या नावावर कोरला जातोय की काय सुवर्ण हस्ताक्षरात, हे चित्र बघायला मिळेल. जी सुरुवात सांगितलं होतं बाळा साबळे गणेश कुबल याच्या छत्रछायेखाली ज्या खेळाडूनं सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर उभरत्या सिताऱ्यानं शाप सोडली आहे आणि त्याचं त्यांना ज्यावेळी आपल्याला संधी मिळाली आहे, ह्या एका मॅचला त्याला संधी मिळाली, ती नंतर त्यानं संधीचं सोनं कसं करायचं हेच दिलंय. ग्रामीण स्तरावर क्रिकेटला सुंदर दिवस आले आहे. ज्या ज्यावेळी संधी मिळते त्या त्यावेळी संधीचं सोनं करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील, प्रॅक्टिस करावी लागतील आणि त्यानंतरच यश येतं आणि त्या यशाकडे आता साई परब आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर फटका गणेश कुबलच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक योगेश सरमकर वेगानं पोहोचलाय. जी चर्चा झाली होती ना आतमध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्यावेळी तेजस जोवलेकर माघारी परतला त्यावेळी प्रज्वल देवजीनं येणं महत्वाचं होतं. प्रज्वल देवजीला थांबवलं गेलं, कारण हा एक सुंदर खेळाडू, अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 32 धावा धावफलकावर पहिल्या 3 षटकात निघाल्या होते 30 धावा. या षटकात 2 धावा निघत 4 गडीबादा. साई परबची जर गोलंदाजी आवडली असेल तर साई परबसाठी टाळ्यांचा आवाज करूया. मेगा फायनल साठी या ठिकाणी मात्र साई परबच्या गोलंदाजीला हॅट्रिक करत 4 चेंडूंवर 4 गडी बाद त्याचा लेखाजोखा बघायला मिळाला आहे. एक उभरता सितारा आपण बघितलाय, पण टेनिस क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव, त्याचं नाव आहे योगेश सावळ. बाळा सावळ या नावानं तो ओळखला जातोय आणि सर्वांचा प्रचलित खेळाडू लगान बाळा ही त्याला उपमा दिली आहे त्याच्या ऍक्शन वरून आणि त्यासाठी तो सज्ज झालाय. लगान बाळाच्या विरोधात बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका प्रज्वल देवजीचा आपल्याला बघायला मिळालाय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर. उर्वरितचे 5 चेंडू अक्षय आकलेकर सलामीला आलाय. तेजसनं एकच सांगितलंय, अक्षय तुझी तळवडीची बॅटिंग आठव आणि त्यानंतर एक मोठा फटका टोलाव. ही संधी आहे, पण संधीचं या ठिकाणी मात्र सोनं करायचं होतं. फुल टॉस होता, फुल लॉस होता चेंडू. गती बाळानं सांगितलं गणेशला, मला गती परिवर्तन टाकायचा होता. समोर गेला चेंडू. फलंदाजाला संधी होती जीवनामध्ये अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये कधी फुलटॉस पद्धतीचा चेंडू वाया घालवायचा नसतो आणि अक्षय आकलेकरला सलामी फलंदाजी संधी होती ती झेलबादच्या स्वरूपात. ज्यावेळी चेंडू पडला गेला त्यावेळी वासुदेव गावडेनं डोक्याला हात लावला होता. आपल्याला माहिती होता हा फटका षटकारासाठी जातोय की काय. गणेश कुबलच्या तोंडातून आपसुक शब्द बाहेर पडले, काय बाळा, पण बाळाचा चेंडू आतमध्ये थांबला गेला आणि झेलबादच्या स्वरूपात अक्षय माघारी परतला. मैदानाच्या आतमध्ये आलाय. 33 धावा फलकावर. अनिरुद्धचा फटका फसलाय. सेब अँड स्क्रीन वर आलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर समीर आणि झेल टिपत अनिरुद्ध आलाय आणि हजेर लावून गेलाय. बाळा पण हॅट्रिक करतोय की काय, उभरते हॅट्रिक केली आहे सळसळ त्या रक्तानं, पण मी पण काही कमी नाही आहे. का मला अनुभवी खेळाडू म्हटलं तर का लगान बाळा ही मला उपमा दिली आहे, ते हॅट्रिक करून पूर्ण करतोय की काय.
संघाचा कर्णधार, संघाचा प्रमुख हा मैदानाच्या आतमध्ये 33 धावा फलकावर. विठोबाच्या बॅट मधनं विठोबा आलाय आणि विठोबानं आरवलीच्या मैदानावर वेतोबाचा उतार घेऊन षटकार ठोकलाय. षटकाराने सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 39 धावा धावफलकावर. आता फायटिंग टोटल झाली आहे. थँक्यू. गती परिवर्तन स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. एकेरी धावसंख्येसाठी दीपो आलाय वेगानं. एकेरी धावसंख्येनं 40 तर बनले आहेत. आता प्रज्वलचा सांगितलंय अंतरिम बहुतेक करून चेंडूचा खेळ हा बाकी आहे. अंतरिमच्या चेंडूवर बाळाला वाचायचं आहे आणि अनविस्फोट रेडी ओबांडा क्रिकेट संघाला एक मोठा फटका, त्यासाठी सर्वजण प्रार्थना करतायत आणि एका मोठ्या फटक्यापासून वाचण्यासाठी प्रतीक्षा ही कोंकणेश्वर सोनसोरे बेगुर्ला क्रिकेट संघाची. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न जमिनीला गरंगजना डीपल ऑन द कार्पेट पद्धतीचा वेगानं सागर सपका आलाय. पहिल्या प्रयत्नात प्रंबल जोखमीची धावसंख्या. तिसरी धाव ही अंगलड येईल की काय? तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण फलंदाज आउट की सेफ. तिसऱ्या पंचांकडे म्हणजे बाबू डेमकरचं काम वाढेल आता. 2 धावेनं सांघिक धावफलकावर 42. 2 धावा असल्या तर तिसरी धाव आली तर 43. 44 टुविन असतील पण एक धाव कमी आली तर 43 टुविन असेल. बघूया फलंदाज सेफ की फलंदाज बाद. फलंदाज OUT आउट म्हणजे 2च धावा. 42 धावा. 43 चा पाठलाग करायचा आहे. 30 ला 43 करायचे आहेत. सामना रोमांचक आहे. राकेश सारंगच्या धारदार गोलंदाजीवर वेगानं करत गोलंदाजी जर रोखलं गेलं पहिल्या षटकात तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला जसा रसिक प्रेक्षकांना सामना पाहिजे आहे तसा सामन्याची रंगत आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही क्रिकेट संघ तेवढेच ताकदीचे आहेत, हिमतीचे आहेत. एका क्रिकेट संघाकडे पहिल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजी आहे. समोर गोलंदाजी टिचून करावी लागेल आणि मैदानामध्ये आता मात्र मेन मॅचला वासुदेव गावडेवर भरपूर निर्भर असेल हा सामना. कारण ओपनिंगची सुरुवात आणि ओपनिंगची सुरुवात झाल्यानंतर फटकेबाजी सुंदर असते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. कृष्णा देवजी आणि संतोष मरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. आरवलीश्वर आरवली चषक 2025 चा क्रिकेटचा रणसंग्राम. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000. सन्मान्य माजी आमदार शंकरबाई कांबळे यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी विधानसभा आमदार सन्मान्य सर साहेब दीपकभाई केसरकर यांच्याकडून प्रथम चषक पुरस्कृत सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतोय. NP बोरवेलचे मालक सन्मान्य पालेकर ब्रदर्स यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000. कलसीम केशव बाबूराव कुडव यांच्या स्मरणार्थ सन्मान्य दिलीप केशव कुडव यांच्याकडून दिलीप रिसॉर्ट यांच्याकडून द्वितीय चषक पुरस्कृत सन्मान्य NP बोरवेलचे मालक पालेकर ब्रदर्स यांच्याकडून प्रत्येक सामन्यातील सामन्यासाठी तन्वी ऑटो गॅरेजचे मालक सन्मान्य मंगेश मांजरेकर यांच्याकडून चषक पुरस्कृत प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी NP बोरवेलचे मालक पालेकर ब्रदर्स यांच्याकडून सुंदर असं टी-शर्ट. मालिकेवीरासाठी चषक पुरस्कृत सन्मान्य प्रतीक बर्डे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी चषक कलसी केशव बाबूराव कुडव यांच्या स्मरणार्थ सन्मान्य दिलीप केशव कुडव यांच्याकडून दिलीप रिसॉर्ट यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज बर्डे आठवेळचे मालक सन्मान्य साईश बर्डे यांच्याकडून पुरस्कृत उत्कृष्ट गोलंदाजासाठी चषक कलसी केशव बाबूराव कुडव यांच्या स्मरणार्थ सन्मान्य दिलीप केशव कुडव यांच्याकडून दिलीप रिसॉर्ट यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक भेटवस्तू शिवम एटो स्पेअर पार्टचे मालक सन्मान्य सिद्धेश सरमळकर यांच्याकडून पुरस्कृत उदयनमुख खेळाडू साठी ट्रॉफी आपण पाहतोय. सन्मान्य प्रणय कमलाकर बाकर यांच्याकडून
पहिल्या चेंडूवर मिस टायमिंगचा फटका. विठोबा टांडेल समीर वेंगुर्लेकर 0 धावसंख्येवर नमस्कार केलाय. 1 वर्सेस राजा ही लढत आपल्याला बघायला मिळाली. स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रेक्षणीय सामना जो आपण बघितलात त्यासाठी चषक अलसिस सावराम वामन कावळे यांच्या स्मरणार्थ कुमारी युगा वामन कावळे यांच्याकडून YouTube लाईव्ह साठी या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले. सन्माननीय प्रमोद यशवंत कावळे व सन्माननीय सौ प्रियदर्शनी प्रमोद कावळे यांच्याकडून पुरस्कृत. टुर्नामेंटसाठी लागणारे चेंडू सन्माननीय दीपक सावंत यांच्याकडून पुरस्कृत. साऊंड सिस्टीम डीजे साठी लागणारे सर्व जो खर्च आहे माननीय सन्माननीय श्री पोलीस पाटील श्री निलेशजी पोळजी यांच्याकडून पुरस्कृत. टुर्नामेंटसाठी लागणाऱ्या सर्व खुर्च्या व टेबल्स सन्माननीय यशवंत उर्फ बाळू पटनायक यांच्याकडून. स्वामिच्छ मंगल कार्यालय यांच्याकडून. मैदानासाठी लागणारी जागा त्या सर्व जमीन मालकांचा या ठिकाणी खूप खूप आभार. स्पर्धेतील सर्व सहभागी संघांसाठी सन्मान चिन्ह सन्माननीय गौरव रेडकर यांच्याकडून. टुर्नामेंटसाठी लागणारे सर्व पाण्याची व्यवस्था सन्माननीय शंकर जाधव सर यांच्याकडून. धन्यवाद योगेश परब. आपण होऊया सामन्याकडे. आपण पाहतोय एक महत्वपूर्ण महाअंतिम सामना, मेगा फायनल ग्रँड फिनाले. आपण पाहतोय पहिला धक्का बसतोय स्वयंभू कोकणेश्वर वेंगुर्ला या टीमला. समीर वेंगुर्लेकर हा माघारी परततोय. या मॅच मध्ये 43 धावांचा पाठलाग करायचंय प्रतिस्पर्धी संघाला. तिसऱ्या क्रमांकासाठी नवदीप फलंदाज गणेश कुबल आपण पाहतोय. राकेशचा हा बॉल फुल टॉस बॉल, घुटनात एक तमाशा देख बैठक फटका आपण पाहतोय. चेंडू जाईल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे. झापूक झुपूक बुक्कीत टेंगुळ असा हा फटका गणेश कुबलच्या बॅट मधून. आणि या 6 धावेने धावपलकर आपण स्कोर पाहतोय. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 43 धावांचं पाठलाग. राकेश सारंग ऑन द मार्ग. यावी बॅटची कडा. ओ माय गॉड, गणेश कुबलचा झेल सोडला गेला. विकेट किपर कडनं चूक होते. एक वेळ तुम्ही दारू सोडा, सिगरेट सोडा, तुमच्या आयटमला सोडा, पण गणेश कुबलची कॅच सोडू नका. हा तुम्हाला कर्दन काय ठरू शकतो. धावपलकावर धावसंख्या 6 धावा. गणेश कुबलला आलेलं जीवदान कितपत तुम्हाला महागडं पडू शकतं ही आलेली वेळ ठरवणार. पुढील बॉल राकेश सारंग. फुल टॉस बॉल, फुल्ली लॉस. चेंडू जाईल सीमारेषा पार. खणखणीत षटकार, वाघाची दहाड आणि फोडला पहाड. गणेश कुबल ऑन द मार्क. कडून 2000 रुपये. योगेश, तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. नो बॉल म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला बोनस रूपामध्ये 1 धाव भेटेल. आणि टोटल या 7 धावेने धावपलकावर धावसंख्या 13 धावा धावपलकावर. पुढील बॉल राकेश सारंग. हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं षटक महत्वपूर्ण, अनिवार्य. पॉवर प्लेचा थोडासा दबाव आला असेल. बॅक टू बॅक 2 षटकार आपण गणेश कुबलच्या बॅट मधून पाहतोय. यशवंत उर्फ बाळू पटनायक 1000 रुपये. या कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे कुठलंही उत्तर नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 13 धावा 43 धावांचं पाठलाग करायचंय स्वयंभू कोकणेश्वर वेंगुर्ला या टीमला. अंतिम सामना आपण पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय. पुढील बॉल राकेश सारंग. या खोलात टाकला होता. ऑन साइडला फ्लिक केलाय बॉल. चेंडूचा प्रवास होतोय डीप मिड विकेटला. भाग मिल्का भाग. 2 फिल्डर मध्ये रेस. आणि या रेसमध्ये क्षेत्ररक्षक विजयी ठरतोय. चेंडूवरती ताबा मिळवलाय. बॉलला बॅकअप दिलाय. चेंडूची फेक केली. तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली. आणि या 2 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 15 धावा धावपलकावर. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पथावर. आतापर्यंत 15 धावा जोडल्या. या कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. इथं मात्र डॉट बॉल स्विंग अँड मिस. गणेश कुबलकडे या बॉलवर कुठलाही उत्तर नाही. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. महत्वपूर्ण
अनिवार्य पॉवर प्लेचं षटक समाप्त होते 15 धावा 43 धावांचं पाठलाग करताना. सन्माननीय प्रसाद कुडव 1000 रुपये, सन्माननीय वामन सावंत 500 रुपये, माजी शिक्षण व आरोग्य सभापती सन्माननीय जिल्हा परिषद प्रितेश राऊत 10,000 रुपये, MP बोरोळचे मालक सन्माननीय पालेकर सन्माननीय दुर्गेश पालेकर 5,000 रुपये, सन्माननीय प्रज्वल राणे 1,000 रुपये, सन्माननीय दीपक पटनाईक 10,000 रुपये, सन्माननीय माजी पंचायत समिती सभापती सन्माननीय जगन्नाथजी डोंगरे साहेब यांच्याकडून 15,000 रुपये, सन्माननीय सरपंच समीर कांबळे यांच्याकडून 2,000 रुपये, सन्माननीय संजय बाकर 1,000 रुपये, सन्माननीय राजेश बाकर 1,000 रुपये, कलसे नारायण सावंत यांच्या स्मरणार्थ सन्माननीय समीर सावंत यांच्याकडून 2,000 रुपये व या स्पर्धेसाठी लागणारा या ठिकाणी आता जेसीबी आम्हाला पुरस्कृत केलाय सन्माननीय विठ्ठल पाई नाईक यांच्याकडून संदीप सावंत 2,000 रुपये, समृद्धी संतोष कुडव 1,000 रुपये, तुकाराम उर्फ बाळू कुडव 500 रुपये, सन्माननीय श्रीपाद गावळे 1,000 रुपये, सन्माननीय सेजल सागर विहिरे 500 रुपये, विशाल पटनाईक 500 रुपये आणि विलास उर्फ बबन टेमकर 1,000 रुपये. या सर्व देणगीदात्यांचं पुन्हा एकदा आरवली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. धन्यवाद योगेश. बरेच वेळ टीम मीटिंग झाली, मैदानात चर्चा झाली. महत्वपूर्ण षटक क्रमांक दुसरं कोणाकडे द्यायचं आणि दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते. प्रतीक डिचोलकर या विस्कर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक 2 चेंडूपर्यंत पोहोचताय. चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. चांगला बॅकअप आपण पाहतोय. चांगला एफर्ट तिथं निरंजन सागवकर या फिल्डरकडनं. इथं मात्र धावेंची लईलूट केली. सुंदर अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही बॅटरमध्ये आणि 3 धावा पूर्ण केल्या आणि या धावा सुद्धा क्रमप्राप्त धावा असतात तुम्हाला क्रिकेट खेळामध्ये आणि या 3 धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावा, धावपलकावर 43 धावांचा पाठलाग करताना ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. पहिल्याच बॉलवर 3 धावा खर्च करतोय तो गोलंदाज प्रतीक डिचोलकर. अजूनही 25 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये आणि चेंडू बाकी आहेत 23 बॉल 25 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. अंतिम सामना आपण पाहतोय. यासाठी केला होता अट्टहास तो शेवटचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. जवळजवळ ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. कुठला संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होणार आलेली वेळ ठरवणार. यावेळी बॅक टू द बॉलर हा बॉल खेळलाय, समोर खेळलाय. धावेची तमाम शंका समाप्त केली जाईल आणि इथं मात्र डॉट बॉल आपण पाहतोय. कुठलाही बदल नाही. 18 धावा धावपलकावर. एक महत्वपूर्ण लढत, मेगा फायनल, ग्रँड फिनाले आपण पाहतोय. अगोटप्याचा बॉल यावेळी सोडून दिलाय गणेश कुबलने. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. क्रिकेटच्या सांगतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा आणि वाशी टू काशी असा बॉल आणि प्रतिस्पर्धी संघाला अतिरिक्त बोनस रूपामध्ये धाव खर्च करतोय प्रतीक डिचोलकर. 19 टोटल. या बॅटची कडा आणि इथं मात्र चेंडू बॅटचा चुंबन घेतोय आणि विकेट किपर विठोबा टांडेलच्या गोदीमध्ये कॉट बिहाइंड विकेट क्रमांक दुसरा. गणेश कुबल. छोटा पॅकेज बडा धमाका, मोठा हादरा बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला या टीमला. गणेश कुबल माघारी परततोय. डीजे जे वाजणार, आमची पोरं नाचणार, फटाके फुटणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. सर्व काही होणार. आपण प्रथमतः मॅच कडे होऊया कारण महत्वपूर्ण लढत आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले आहे आणि इथं मात्र न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय योगेश सरमळकर. आपण पाहतोय मैदानामध्ये 4थ्या क्रमांकासाठी 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या मॅच मध्ये 43 धावांचं पाठलाग करायचं आहे. कृष्णा काय बोलशील? दोन्ही संघ हे तगडे संघ आहेत. मॅच मध्ये या विचार केला तर हा सामना शेवटचा चेंडू पर्यंत होईल यात शंका नहीं। बिल्कुल सही बात आपकी, क्योंकि शाम का समय धूप अब उतनी तेज नहीं बची है, तो साथ साथ हवा बहुत कम हो चुकी है। इसके कारण अगर बल्लेबाजी करना है इस मैदान पर अब थोड़ा सा मुश्किल होगा मैदान पे शाम के समय पर, क्योंकि हवा नहीं, इसका मतलब आपको पूरा एडवांटेज मिलेगा। और गणेश गोयल का जो विकेट निकला उसका फायदा सामने टीम को। 25 रनों की अभी भी आवश्यकता मैदान पर, जिससे पीछे 24 की बॉल प्रतीक वापस खेल मैदान में चलेगा।
ओ अच्छी गेंद, बिल्कुल बढ़िया। ओ शायद मौका, रन आउट करने का सरल मौका, लेकिन आज विटोबा थोड़े से बिल्कुल संकट में। एक बार कैच छोड़ा, एक बार रन आउट। ये तो मौका था आसान से रन आउट का, अगर सीधा थ्रो कर पाते तो शायद यहाँ पर योगेश आउट था मैदान पर। तेजस जोलेकर को देखिए पता है कि मुश्किल है ये मुकाबला, यहाँ से मैच को अगर अपने कब्जे में करना है तो 2-4 गुच्छों में विकेट चाहिए। मतलब विकेट ही एक मार्ग ऐसा मार्ग है जहां पर आपको इस मैच को बचाया जा सकता है। टीम का स्कोर जाके पहुंचा 20 रन पर। संतोष, माहौल बहुत बड़ा ये, शाम के समय पर इस मैदान पर बैटिंग करना इतना आसान नहीं रहेगा। ओ हो, इस बार उड़ाया सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल प्रतीक डिचोलकर, धावपलकावर धावसंख्या 26, अजूनही 17 धावसंख्येची आवश्यकता। यावेळी बॉल खोलात टाकला होता, ऑन साइडला प्लेक केलाय, चेंडूचा प्रवास शॉर्ट मिड विकेटला। धावेची तमाम शंका समाप्त होते, धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही। धावपलकावर धावसंख्या टोटल 26 धावा, धावपलकावर षटक क्रमांक दुसरं हे समाप्त होते। धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा, अजूनही सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 18 बॉल मध्ये 17 धावा। काय होणार या मॅच मध्ये, काय घडणार, काय बिघडणार, आलेली वेळ ठरवणार, कारण क्रिकेट या खेळामध्ये काही सांगू शकत नाही। जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत भाकीत करणं क्रिकेटमध्ये मूर्ख समजलं जातं, कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे। काय होणार या मॅच मध्ये, अनसुरकर आमच्या सोबत जोडले। नक्कीच अंतिम 18 चेंडूंचा काही शिल्लक राहिलाय मैदानावरती, 17 धावांची आवश्यकता आहे। मात्र गोलंदाजी मार्गवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय, राकेश सारंग गोलंदाजी मार्गवरती। नक्कीच 17 धावांची आवश्यकता आहे, कुठलाही संघ माघार घ्यायला बघत नाहीये, कारण दोन्ही संघ बघायला गेले तर तगडे संघ मैदानावरती पाहायला मिळत आहेत। एकाच गावातील संघ सोबत खेळणारे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि मात्र आता 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता। नक्कीच हाय व्होल्टेज सामना मैदानावरती पाहायला मिळतोय। आरवलीश्वर चषक 2025च्या दरम्यान हा चाललेला अंतिम सामना, मेगा फायनलचा सामना मैदानावरती। पहिला चेंडू उडवलाय, फटका फसलाय मैदानावरती, परंतु चेंडूचा प्रवास जाईल डिक्लेअर झोन मध्ये। नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय। एकेर धावेने नक्कीच धावफलक वधारलाय, 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु चेंडूचा प्रवास मात्र नक्कीच डिक्लेअर झोनच्या दिशेने। मात्र आता मात्र 17 चेंडूंचा काही शिल्लक राहिलाय, समीकरण बदललंय। 16 धावांची आवश्यकता आहे मैदानावरती, ती म्हणजे वेंगुर्ला संघाला मैदानावर पाहायला मिळते। 16 धावांची आवश्यकता, ती म्हणजे येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये काय घडेल मैदानावरती, काय बिघडेल हे येणारा काळ सांगू शकेल। आता मात्र चांगला चेंडू मैदानावरती हलक्याच खेळून काढला जातोय, त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, आणि मात्र एक धाव नक्कीच मिळेल। एकेर धाव्याकडे वळवलेली पावलं ही सहजरित्या पूर्ण होत आहेत, आणि एकेर धाव्याने नक्कीच धावफलक 28 या धावसंख्येवरती पाहायला मिळते। आता मात्र अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल मैदानावरती, येणारे असतील 16 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता। राकेश सारंग गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय, तर स्ट्राईक एंडवरती योगेश आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला शॉर्ट पिच तरीचा चेंडू होता, मोठा फटका टोलचा नक्कीच प्रयत्न झालाय मैदानावरती, परंतु प्रयत्न राहिलाय। निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावरती केली जाते। चांगला चेंडू मैदानावरती राकेश सारंग याच्याकडनं पाहायला मिळतोय, परंतु मोठा फटका प्रयत्न पाहायला मिळाला योगेश याच्याकडनं। निर्धाव चेंडूची गणना धावफलकावरती केली जाते। आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मोठा फटका टोलचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला, परंतु निर्धाव चेंडूची नक्कीच गणना होईल आमच्या धावफलकावरती। आणि मात्र तब्बल पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानावरती, आणि मात्र सांघिक धावसंख्या 28 या धावसंख्येवरती पाहायला मिळते। 28 धावा धावफलकावरती, 43 धावांचा पाठलाग करत असताना वेंगुर्ला संघ मैदानावरती पाहायला मिळतोय। आपण ही स्पर्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहतोय, त्याचं ड्रोन मधनं छायाचित्र आपण पाहू शकतो या स्पर्धेदरम्यान। आज मात्र चांगला फटका पाहायला मिळतो, परंतु चेंडूचा प्रवास हा डिक्लेअर झोनच्या दिशेने, आणि मात्र एकर धावेने नक्कीच 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळते। आता मात्र 14 धावांची आवश्यकता असेल। 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानावरती, आणि मात्र 5 चेंडूंच्या समाप्ती केल्यास नक्कीच धावसंख्या 29 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 13 धावांची आवश्यकता असेल, 14 धावांची आवश्यकता असेल मैदानावरती। 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय मैदानावरती,
तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल मैदानामध्ये राकेश सारंग गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळत आहेत. तर आता मात्र स्ट्राईक एंड वरती वासुदेव हा आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 14 धावांची आवश्यकता. काय घडेल मैदानावरती हे बघणं शेष असेल. अंतिम 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती वासुदेव हा आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र फटका फसलाय. जलबाजी नक्कीच संधी पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षकानं थोडासा चेंडू लांब राहतोय आणि मात्र एक किरे धावेची लहर मैदानामध्ये पाहायला मिळते. तब्बल पहिल्या वेळेला, परंतु पंचांकडनं इशारा नक्कीच नो चेंडूचा येतोय मैदानावरती. अतिरिक्त अजून एक धाव आमच्या धाव फलकावरती गणली जाईल. तब्बल 2 धावा गणल्या जातील धाव फलकावरती आणि मात्र सांघिक धाव संख्या 31 या धाव संख्येवरती पाहायला मिळते. तब्बल पहिल्या वेळेला 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानावरती आणि मात्र 31 धावा धाव फलकावर. रिव्ह्यू फक्त व्हाईट साठी मिळेल. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आता मात्र 12 धावांची आवश्यकता मैदानावरती पाहायला मिळते. अंतिम 13 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळते. कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीवरती आपल्या सुवर्ण अक्षरात नाव करेल हे पाहणं शेष असेल. ते थोड्याच वेळात देखील आमच्या समोर स्पष्ट होईल. 13 चेंडू 12 धावांची आवश्यकता आणि मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. टप्पा थोडासा खाली राहतोय आणि मात्र निर्धाव चेंडूची गणना तब्बल पहिल्या वेळेला 3 षटकांचा खेळ मैदानावर समाप्त झालाय आणि मात्र सांघिक धावसंख्या 31 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतो. ड्रोनच्या साहाय्याने चांगलं छायाचित्र आपण या मैदानाचं पाहू शकतो. निसर्गरम्य असे मैदान आपण पाहतोय युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. नक्कीच सुंदर दृश्य आपण पाहतोय आरवली गाव आणि आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो. तर महत्त्वपूर्ण लढत आपण वळूया मॅचकडे. 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत प्रतिस्पर्धी संघाला 12 धावा. एक अंतिम सामना आपण पाहतोय, महाअंतिम सामना. अंतिम सामन्यामध्ये 2 संघ आपण पाहतायत. एका बाजूने स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अन्वी स्पोर्ट उबादांडा हा संघ. दोन्ही संघाचा विचार केला तर एका तालुक्यातील हे संघ आपण पाहतोय. वेंगुर्ला तालुक्यातील एका बाजूने ग्रामीण संघ तर एका बाजूने व्यावसायिक क्रिकेट खेळलेला वेंगुर्ला संघ आपण पाहतोय. तर 2 संघामध्ये ही चुरस. आम्ही गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. अनिरुद्ध हा गोलंदाज. 12 चेंडू 12 धावांचं समीकरण. कृष्णा क्या बोलेंगे इस मैच में? संतोष, यहाँ से भी मुकाबला आप वापस कर सकते हैं जहां पर आपको विकेट चाहिए मैदान पर. क्रिकेट में विकेट सबसे इंपॉर्टेंट है और यहाँ पर अगर इस खिलाड़ी की बात बताई जाए, इसको पता है कि विकेट यहाँ पर संभालना पड़ेगा. शॉर्ट गेंद को फुल किया, ऑन साइड पर स्क्वायर लेग सी मारेगा पर और वन बाउंड सी मारेगा से बाहर. खराब चेंडू होता. जब आप दिशा भटकेंगे तो पडेंगे फटके. इथं मात्र वासुदेवच्या बॅट मधून चौकार येतोय. वासुदेवला आमंत्रण दिलं होतं चौकाराचं आणि इथं मात्र वासुदेवच्या बॅट मधून चौकार येतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता, थोडासा ऑन द राईज केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चौकार येतोय वासुदेवच्या बॅट मधून. धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 35 धावा धावपलकावर. अजून सामना जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. 11 बॉल बाकी. यावेळी थोडासा शप्पल क्रॉस खेळायचा प्रयत्न होता वासुदेव गावडेचा. डाऊन द लेग साइड बॉल. विकेट किपर फंबल होतोय. त्याच्या जुलेकर तुम्हाला चुका करायच्या नाहीत या मॅच मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण करावं लागतं, कारण क्रिकेट या खेळामध्ये कधी कधी फलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो तर कधी गोलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो. पण क्षेत्ररक्षकाची भूमिका सुद्धा फार महत्त्वपूर्ण असते क्रिकेट या खेळामध्ये. आणि इथं मात्र थोड्या चुका आपण पाहतोय अन्वी स्पोर्ट उबादांडा या टीमकडनं. 6 धाब्यांची आवश्यकता. 11 चेंडू 6 धावांचं समीकरण. योगेश लेफ्ट हँडर बॅटर पुढील बॉल फेस करेल. अंतिम सामना आपण पाहतोय. 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते, त्यातील 2 संघ अंतिम फेरीमध्ये. वेंगुर्ला तालुक्यातील यावेळी ऑन साइडला थोडासा बॅकफुटवर जाऊन हा पटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय तो घोषित क्षेत्रामध्ये. काही निर्बंध आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. 1 धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला. आता मात्र धावा करायच्या आहेत 5 धावा या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू बाकी, 5 धावांची आवश्यकता. सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटते. वासुदेव गावडे बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव या खेळाडूला. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, बॉक्स अंडरआर्म क्रिकेट, त्याचबरोबर रबर क्रिकेट, बराचसा अनुभव वासुदेव गावडेला. यावेळी बॅटची कडा होता. चेंडू
प्रवास करतोय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये, घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 39 धावा धावफलकावर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. 9 चेंडू 4 धावांचं हे समीकरण या मॅच मध्ये. पुढील बॉल अनिरुद्ध. यावी बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न, बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल, जेवढे डॉट बॉल जातील तेवढा नक्कीच दबाव येईल प्रतिस्पर्धी संघासमोर, कारण अजूनही सामना दोन्ही टीम साठी जिवंत आहे. मी म्हणेन दोन्ही संघासाठी कमबॅक करावं लागेल. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न ऑन साइडला. इथं मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. इथं मात्र थोडस फंबल होताना आपण पाहतोय. अनिरुद्ध आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर असताना बॉलला कलेक्ट करू शकला नाही. कृष्णादेवजी आपण यायचंय, कृष्णादेवजी आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. एक धाव पूर्ण केली जाईल तर एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 40 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय, कारण क्रिकेट खेळ आहेच असा परिश्रमाचा आणि विश्वासाचा हा खेळ आहे. आणि या खेळामध्ये कधी मीपणा करू नका, कोणत्या खेळाडूच्या कधी खोड्या काढू नका. आपण काय आहोत ते ओळखा. विजय हा आपलाच होईल आणि स्वतःसाठी कधी खेळू नका. आपल्या टीमसाठी खेळा, आपल्या गावासाठी खेळा आणि क्रिकेटचा आनंद घ्या. आणि इथं मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये प्रवास करतोय. धावफलकामध्ये बदल, धावफलकावर धावसंख्या 41 धावा. फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला या टीमला. 43 धावांचं पाठलाग. एका बाजूने विचार केला तर आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले होते आणि त्यानंतर वासुदेव गावडे हा टीमसाठी नक्कीच संघर्ष करतोय. एक अकेला सेना बरोबर गणेश कुबलने साथ दिली आणि त्याबरोबर वासुदेव, त्यानंतर योगेश हा पण आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावसंख्या चालवतोय. वासुदेवला स्ट्राईक देतोय. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल. 2 धावसंख्येची आवश्यकता. मेगा फायनल, ग्रँड फायनल बॉलिंग ट्रॅकवर मोहित गिरप, काबीद माणूस. यावेळी ऑन साइडला फटका सजवलाय. इथं फक्त तुम्हाला भेटतील एकच धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 42 धावा धावफलकावर. एका धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. आता फक्त राहिली ती औपचारिकता, फॉर्मॅलिटी. औपचारिकता म्हणजे काय? आता फक्त होकलेक माळ घालूची रवली. फक्त एका धावेची गरज. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. आरोली शिवर चषक 2025 मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक जोडले या मैदानामध्ये, क्रीडांगणामध्ये. आपलं पण सहर्ष स्वागत, कारण कुठलाही कार्यक्रम, स्पर्धा असो, प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात. त्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. अशा प्रकारे ऑन साइडला फटका केलाय. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये धावचीत करण्याची संधी आणि इथं मात्र फलंदाज बाद. क्रिकेट मधली आत्महत्या, खराब कॉल. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का टिकट यहाँ पे कंफर्म. योगेश सरमळकर बैक टू द पॅव्हिलियन. टीजे चार चेंडू आणि धावा करायचे आहेत. एक. ओ डॉट बॉल, स्विंग अँड मिस. डॉट बॉल. कमबॅक केले गोलंदाज मोहित गिरपने. 3 चेंडू 1 धावा. व्हॉट अ मॅच. हो दिलस्कूप. सुपला फटका पाहायला भेटतोय वासुदेव गावडेच्या बॅट मधून. हा विनिंग फटका आपण पाहतोय, फिनिश करणारा. आणि इथं मात्र या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे वेंगुर्ला संघ चॅम्पियन बनतोय, महाविजेता संघ ठरतोय. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ अन्वी स्पोर्ट्स संघ